नमस्कार, भूषण लिंबे, चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्थिक सल्लागार। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटबद्दल आणि कसं सेव्हिंग करायचं याबद्दल थोडं मार्गदर्शन केलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये मी छोट्याशा सेव्हिंगमध्ये किती मोठी संपत्ती आपण जमा करू शकतो याचं एक तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो। जनरली लोकांना काय वाटतं की चांगली मोठी संपत्ती जर का आपल्याला जमा करायची असेल आपला उतार वयामध्ये, म्हणजे उतार वयासाठी 55-60 वयापर्यंत असेल, तर त्याला लोकांना काय वाटतं की माझ्याकडे आर्थिक हुशारी असली पाहिजे किंवा मी अशा इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा अशा प्रॉडक्ट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे ज्याच्यामध्ये जास्ती परतावा येतो। हे दोन्ही गोष्टी बरोबर असल्या तरी सगळ्यात इम्पॉर्टंट मी माझ्या 25 ते 30 वर्षाचा अनुभव सांगतो की कन्सिस्टंटली नियमितपणे तुम्ही एखाद्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर त्याचा खूप मोठं संपत्ती त्याची जमा होऊ शकते। याचा मी तुम्हाला एक छोटंसं प्रात्यक्षिक दाखवतो की महिन्याला आपण 2000 रुपये साईडला सेव्हिंग केले, 2000 काय मोठी फिगर नाही आहे। एखादी संध्याकाळ आपण आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर बसलो किंवा फॅमिली बरोबर कुठे संध्याकाळी हॉटेलमध्ये गेलो तर 2000 असेच उडतात। तर एक 2000 पर मंथ तुम्ही सेव्हिंग केलं तर त्या 2000चं सेव्हिंगचं गुंतवणुकीचं किती मोठ्या प्रमाणात तुमची संपत्ती जमा होते याचं एक तुम्हाला प्रात्यक्षिक आत्ताच दाखवतो, तुम्ही कृपया करून बघावं। आता मी तुम्हाला समजवतोय की 2000 आपण महिन्याला सेव्हिंग केले त्याचं किती मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे संपत्ती जमा होते। तर 2000 ची सेव्हिंग 10 वर्षासाठी केली तुम्ही तर तुमचे जवळजवळ 4,48,000 जमा होतात। हेच 2000 ची सेव्हिंग तुम्ही 20 वर्षासाठी, आधी आपण 10 वर्षाची केली, आता 20 वर्षासाठी करतोय। 20 वर्षात तुमची 18,40,000 जमा होतात आणि हीच सेव्हिंग तुम्ही 30 वर्षासाठी केली तर 61,68,000 एवढी मोठी रक्कम जमा होते तुमची 30 वर्षानंतर। आता तुम्ही जस्ट विचार करा की हे जे तुम्ही 2,000 सेव्हिंग केलेत 30 वर्षामध्ये तुम्ही फक्त 7,20,000 तुमच्या अकाउंटमधनं सेव्हिंग झालंय। 7,20,000 चे किती होतात? 61,68,000। ह्याला काय म्हणतो आम्ही आमच्या फायनान्सच्या टर्मिनॉलॉजीमध्ये इफेक्ट ऑफ कंपाऊंडिंग इंटरेस्ट, ज्याला सगळे जण म्हणतात की 8th वंडर ऑफ द वर्ल्ड। ह्याच्यात तुम्ही बघताय की 10 वर्ष केले तर 4,48,000 होतात, 20 वर्ष केले तर 18,40,000 होतात, 30 वर्ष केले तर 61,68,000 होतात। तुम्ही फक्त 7,20,000 ची सेव्हिंग केलेली आहे। मला असं वाटतं की 2000 कमीत कमी सेव्हिंग करणं कोणालाही डिफिकल्ट नाहीये। तुम्ही महिन्याला 2000 सेव्हिंग करा। 30 वर्ष, एखादा व्यक्ती जर का 30 वर्षाचा आहे, 30 वर्ष सेव्हिंग केलं तर त्याला रिटायरमेंटच्या वेळेला 61,68,000 त्याच्याकडे जमा होऊ शकतात। आता 2000 आपण महिन्याला सेव्हिंग केलं तर किती जमा होतील ते मी सांगितलं। आता हा व्हिडिओ बघून कोणाला कधीतरी वाटू शकतं अरे 2000 आज मी करू शकत नाही, त्याचा पगार कमी आहे किंवा इन्कम कमी आहे। हरकत नाही, माझं म्हणणं पहिलं हेच आहे की सेव्हिंग ची सवय लावणं गरजेचं आहे। समजा 2000 नाही जमले सेव्हिंग करायला तर कमीत कमी 100 रुपये तुम्ही सेव्हिंग केलं, 100 रुपये जर का 10 वर्षासाठी केले तर तुमचे जवळजवळ 22,000 जमा होतात। 20 वर्षासाठी केले तर 92,000 जमा होतात, 30 वर्षासाठी केले तर तुमच्याकडे 30 वर्षासाठी 3,10,000 जमा होतात। पण तुम्ही तुमच्या खिशात तर फक्त 36,000चं सेव्हिंग केलंय, फक्त 36,000। 36,000 ते 30 वर्षात होतात 3,10,000। 100 च्या ऐवजी जर का 500 केले, कोण म्हणेल 100 खूप कमी आहे, मी 500 करू शकतो, तर 500 चे 10 वर्षात 1,10,000 होतात, 20 वर्षात 4,60,000 होतात, 30 वर्षात 13,60,000 होतात आणि 13,60,000 तुमच्याकडे जेव्हा जमा होतात तुम्ही खिशातनं फक्त 1,80,000 सेव्हिंग केलंय। ह्याला म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग। ही इन्व्हेस्टमेंट जी तुम्हाला सजेस्ट करतोय ती SIP मधली आहे, म्युच्युअल फंड मधली आहे। त्याच्यामध्ये या इन्व्हेस्टमेंटमध्ये मी माझं जे ॲझम्पशन आहे तुम्हाला 12% परतावा मिळेल। म्हणजे मला नक्की वाटतं की तुम्ही लॉंग टर्म मध्ये 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष केले 12% परतावा तुम्हाला डेफिनेटली मिळेल। आता भारत देश जो आहे तो प्रगतीशील न राहता आता प्रगत देशाकडे आपण पुढे जातोय। हा रिटर्न तुम्हाला नक्की मिळेल। ह्या ज्या फिगर्स मी दाखवलेल्या आहेत ते मिळायची शक्यता खूप जास्ती आहे। हॅपी इन्व्हेस्टिंग। 2000, 100 किंवा 500 कुठलं तुम्हाला
ज्या सेव्हिंगमध्ये तुम्हाला एन्जॉयमेंट मिळते ते सेव्हिंग तुम्ही त्वरित सुरू करा. जास्ती विचार न करता सुरू करा आणि 3,10,000, 13,60,000 किंवा 61,68,000 हे तुम्हाला मिळण्याची व्यवस्था तुम्ही स्वतःहूनच करा. थँक्यू व्हेरी मच. पुढच्या सेशनमध्ये आपण अजून कुठल्या तरी प्रॉडक्टबद्दल बोलूया. थँक्यू.